कारंजा लाड हे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एक शहर आहे। शिवपूर्व काळापासून वैभव संपन्न असलेले कारंजे हे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असल्याचे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच श्री टेंपेस्वामी यांनी शोधून काढले। कारंजाला जाण्यासाठी नागपूरवरून निघालो। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून कारंजे येथे जाता येते। कारंजा या अत्यंत प्राचीन असलेल्या नगरीचे महात्म्य स्कंद पुराणातील पातालखंडात आलेले आहे। करंज ऋषींवरूनच या नगरीला करंजपूर हे नाव मिळालेले आहे। करंजपूरचे कार्यरंजकपूर आणि नंतर कारंजा असे झाले। या नगरीत जैन लाड समाजाची वस्ती असल्याने या नगरीचा कारंजा लाड असाही उल्लेख केला जातो। समृद्धी महामार्गावरती ठराविक अंतरावरती पेट्रोल पंप आणि रेस्ट सर्व्हिस एरिया सुद्धा आहे। इथून करंजा ग्रामला जाण्यासाठी डाव्या बाजूने वळावे लागते। सरळ जाणारा मार्ग हा मुंबईच्या दिशेने जाणारा आहे। येथून करंजा अंदाजे 6 किलोमीटर अंतरावर आहे। श्री क्षेत्र करंजा विषयीचा करंज महात्म्य हा ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहे। आदि मन्वंतरात विंध्य पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या या करंज क्षेत्रात व त्याच्या आसमंतात पाण्याची फार दुर्मिळता होती। ऋषी मुनींना पिण्यापुरते देखील पाणी नव्हते, म्हणून वशिष्ठ ऋषींचे शिष्य करंज मुनी यांनी एक तलाव खोदण्यास प्रारंभ केला, तर ऋषी मुनींनीही त्यांना हातभार लावला। नागपूर ते इथपर्यंत येण्यासाठी 315 रुपये टोल द्यावा लागला। तलावाचे काम पूर्ण होत आले असताना रेणुका देवी करंज मुनींच्या पुढे प्रकट झाली। तिने करंज क्षेत्राचे महात्म्य वर्णन केले। वशिष्ठ शक्ती संवादातून यमुना महात्म्य वर्णन केले। गंगा व यमुना या बिंदुमती कुंडात आहेत। ते सध्या बेंबळपार या नावाने प्रसिद्ध कुंड आहे। गंगा व यमुना या कुंडात गुप्त होऊन बिंदुमती म्हणजेच बिंबळा नदी या नावाने वाहतात। ती काही ठिकाणी गुप्त आहे व काही ठिकाणी प्रकट आहे। यमुना महात्म्य सांगून रेणुका देवी गुप्त झाली। नंतर करंज ऋषींनी जलदेवतेची प्रार्थना केली। सर्व ऋषी मुनींनी आपापल्या तपसामर्थ्याने नद्या व तीर्थांचे आवाहन केले, त्यामुळे तो तलाव ताबडतोब भरला। सर्व मुनींनी सर्व जलदेवतांना तलावात वास्तव्य करण्याची व तलावास आमचे नाव म्हणजेच ऋषी तलाव असावे अशी प्रार्थना केली। या अनुरूप नद्या व तीर्थे यांनी तलावात अंशात्मक वास्तव्य केले। करंज ऋषींना आश्रम करण्याची आज्ञा करून सर्व तीर्थ व नद्या आपापल्या ठिकाणी निघून गेल्या। करंज ऋषींनी आश्रम क्षेत्र रक्षणाची असमर्थता प्रकट केली, तेव्हा ऋषींनी सांगितले की या क्षेत्रात यक्षमाता यक्षिणी देवी वास्तव्य करते। ती तुझ्या क्षेत्राचे व आश्रमाचे रक्षण करेल असे सांगून सर्व ऋषी निघून गेले। यमुनेच्या बिंदुपातापासून बिंदुमती नदी झाली व ऋषींच्या परिश्रमाने ऋषी तलाव झाला। त्या तलावामध्ये स्नान करणारा मुक्त होतो अशी प्रसिद्ध झाली। त्यातच चंद्र तलावाची सुद्धा ख्याती आहे। करंज ऋषींच्या आश्रमात करंज क्षेत्राच्या आग्नेय दिशेला चंद्रालय तीर्थ आहे। तेथे चंद्राने तप केले होते आणि तेथे चंद्र पापमुक्त झाला। चंद्र तलावात स्नान केल्याने मनुष्य रोगमुक्त व पापमुक्त होतो असं सांगतात। बिंदुमतीच्या काठावर कामाक्षीच्या रूपात पार्वती देवी राहिल्या। वाकाटपूर्व राजवटीपासून ते देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, इमादशाही, नागपूरकर भोसले अशा अनेक राजवटी या नगरीने अनुभवल्या आहेत। या साम्राज्यात उभारलेल्या दिल्ली वेस, दारवा वेस, मंगरुळपीर वेस आणि पोहा वेस या 4 भग्नावस्थेतील वेशी आजही कारंजा लाड या गावात आहे। ही ओलांडली जात आहे ती आहे मंगरुळपीर वेस। मंगरुळपीर वेस ओलांडून पुढे आलो की आहे गुरु मंदिराकडे जाण्याचा मार्ग। इथून गुरु मंदिर अवघ्या 400 मीटर अंतरावर आहे आणि गुरु मंदिराकडे जाताना सुरुवातीला आहे ते कामाक्षी देवीचे मंदिर। श्री क्षेत्र कारंजामधील शक्तिपीठ, ऐतिहासिक आणि जागृत असलेले पवित्र शक्तिपीठ। कारंजा नगरीचे आराध्य दैवत आणि कारंजेकरांची कुलस्वामिनी श्री कामाक्षी देवी मंदिर। गोल ठसठशीत लाल कुंकू, प्रेमळ डोळे, नाकात नथ आणि तोंडात विडा असं आदिशक्तीचं रूप भुरळ पाडतं।
गाभाऱ्याच्या बाजूलाच देवळीमध्ये देवी देवतांची मंदिरं आहेत. श्री कामाक्षी देवी मंदिराच्या इथून जरा पुढे आलं की आहे पार्किंगसाठी व्यवस्था. पार्किंग पासून थोडं पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो दिगंबर जैन मंदिराकडे जातो आणि उजव्या बाजूला जो रस्ता जातो तो गुरु मंदिराकडे जाणारा आहे. गुरु मंदिराकडे येता येता डाव्या बाजूला एका भव्य वटवृक्षाखाली शिवमंदिर आहे. अंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहार्यं चंद्रतारादि तं वन्दे सात्विकं शिवं तं वन्दे सात्विकं शिवं तं वन्दे सात्विकं शिवं. शिवमंदिरातून दर्शन करून बाहेर पडल्यानंतर आणखी थोडं पुढे आल्यानंतर डाव्या बाजूलाच आहे कंकुबाई प्राथमिक कन्याशाळा आणि शाळेच्या समोरच आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर. श्रीराम जय जय राम, आरती ओ वाळू पाहो सुंदर मेघश्याम, आरती ओ वाळू पाहो सुंदर मेघश्याम. टणकाराचे ठाण करी धनुष्य बाण, हाती धनुष्य बाण, मारुती पुढे उभा कर जोडून. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, आरती ओ वाळू पाहो सुंदर मेघश्याम, आरती ओ वाळू पाहो सुंदर मेघश्याम. श्रीराम मंदिरातून बाहेर पडल्यानंतर अगदी थोडं पुढे आहे गुरु मंदिर आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं जन्मस्थान. श्री कामाक्षी देवी मंदिर, शिव मंदिर, प्रभू श्रीराम मंदिरातून दर्शन घेऊन येता येता आपल्याला समजत सुद्धा नाही की आपण गुरु मंदिरापर्यंत येऊन कधी पोहोचतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.